ते गाठ मी कुठल्या रस्त्याने गेलीस रे? हा काट काट काट. काय रे तुझा पण मेंदू काय कांदे खायला गेला होता? हां अरे एरवी माझा खबरी करीत मिटातच असता. आणि आता हा रातोरात मोदीसारखा फरार झाला तेव्हा तू काय झोपला होतास काय? तुला सांगून खोटं वाटेल सूर्या, तिनं कानात आदल्याची शेपटी घातला नाही हल्ली. माझं तरी ऐकतोय काय? का मला पहिले सगळं हगलं मुतलं सांगी. आता मला काय माहिती हा असा पशार होईल त्या पोराला घेईन. आता का नाही सांगे ना, मानावर बसलं असेल एकमेकांच्या. अरे नाही बाबा, अरे त्याला माहिती बरोबर. मला जर समजलं असतं ना तर त्याची चांगली थंडी उडवली असती मी. गावाच्या बाहेर पडू दिला असता काय मी? होय नालका तुझा हाताबाहेर गेला असला ना तर लय गरम पडणार आहे. अरे मेलो सगळं तुम्ही त्यातलेच. सण बाय सण ₹1.25 दंड. अरे तू चल मेला. त्या वाटेला गेलीस रे? लावली पाहिजे. अरे ये हां अरे दल्याचं बांध सगळं फोडलेलं आहे काय बघ रे जरा. मला पण माहिती नाही. हाय हाय. अरे पण तू इकडे कुठं आणली फोरल्याच्या कुरिडात? इकडनं कुठं म्हणजे काय, ती रस्त्याने गेली असतील तर त्यांना एस टी नाही तर वडाप काहीतरी भेटला असेल ना. ते काही कर्जगात राहिले असतील फाट्यावर. अरे हा इथं शॉर्टकट आहे, डायरेक्ट पंपाच्या तिथं पुढं जाऊ जाका तिच्या पुढं. अरे गाव तिथं अडवू ना तिथे. असो राजा कुठं गेला असाला चांडाल. चल तू बसलास? हा चल चल. हीच आहे का बर्गरचा ड्रेस तो उलटीचा दिसतोय. लाव तू गाडी आडवी. लाव लाव आडवी गाडी. लाव आडवी आडवी लाव. ए थांब रे. उतर खाली खाली उतर खाली उतर खाली उतर. कुठे चाललास रे? हा कुठे चाललास? वांदरा मित्र मित्र म्हणून चांगला बेमान झालास रे. आता हऱ्या दिसणार नाही तुला. ही लोकांची पोर नेतोस ना पलवून. आता हऱ्या जाऊ दे म्हशीच्या कायशात. अरे एकदा सुद्धा वाटलं नाही का तुला हऱ्याला जाऊन सांगावं असं? नाही वाटलं? अरे सगळ्यांचा विरोध पत्करून तुझ्या संगती राहिलो ना. चांगलं पांग फेडलंस माझं. कोपऱ्यापासून हात जोडता आता तुझ्या सामने मी आलास. तुझी सारखा मित्र असण्यापेक्षा ना त्याचा कुलक्षण होते. ए मारू नको. भयान मिलन काजरा खाय गेला नाही तर मला पण दिसता येत ना. पण ही हात उचलण्याची वेळ नाही आहे. अरे पोर लाडका म्हणून काय पोराचा गुपन लाडका? हात उचलायची वेळ ना हेनच आणला नाही. दगड वया निघालाय नालायक झालेला. कपरे म्हणू काही इथे रस्त्यात नाही करणार आहेस? आधी दोघांना घरच घे. नको रे, आम्ही आता नाही जगणार एकमेकांशिवाय. उगाच तुम्ही अडवू नको आम्हाला. ऐकलंस? टाकी शाप कानपट इजवून त्या पोरीच्या सामने. चल घरी. नको रे सुरेश, मी मित्राला बोलून सगळी सेटिंग केलेली आहे. आता आम्हाला नाही पाठी फिरता येणार. तुम्ही दोघं जा इथून. आणि माझं जर चांगलं व्हावं असं वाटत असेल ना तुम्हाला तर ह्यातला एक शब्द कोणाला सांगू नका. सांगू नका काय? सांगू नका? आम्ही सांगितलेलं नाही तर लोकांना कल्ल्याशिवाय राहणार आहे? अजून अर्धा तास होऊ दे मग बघ कसा वनवा पेटतो दा. एका धगडणीला घेऊन पालाला म्हणून सांगतोय. त्याच्या पुढे एक जर अधिकचा शब्द जर बोललास ना तर हा मुस्का तिकडचं तिकडे फिरवून टाकेन.
अरे नाही साले गांड व्हायची अक्कल, आणि दगडीन घेऊन निघालास काय? अरे मला स्वतः खलियत जातील तर जाशीलच, त्या पोरीला पण खलियत घालणार आहेस? आणि आम्ही चोराचा भागीदार म्हणून आमची रणकी लागणार. काय गो ये परगते, अगो हा मेला सण त्या सण, पण तुझा पण मेंदू काय गु खाई गेला होता? हा, अरे घरातली माणसं नाही आठवली? सूर्यदा, त्याला एकट्याला नको बोल लावू. हा आमचा दोघांचा निर्णय आहे. माझ्या घरातली माझं लग्न लावे निघालेली आत्याच्या पोराशी. आम्ही प्रेम करतो रे एकमेकांवर, आणि मी आता जर माघारी गेला तर घरातली माझं लग्न लावतील. आम्हाला जाऊ दे, नको अडू. बघितलं? अरे एकाच एक मिळाली आहे ती. काय गो हे परगते, अगो एवढा धीर तरी कसा चपला तुझा? हा, अगो बापसाला कळलं ना तर साप चटणी करील तुझी. मी याला स्केल्ड्या काय? हा मेडका कशाला मंडप घाली आहे? हा, काय रे, माग तुझे झाड येत होतं, आता कोण तुझ्यात आलाय? रखवालदार काय? अरे चांगला मार्ग दाखवतोस ह्या पोरांना. सूर्यदा, मला यातलं काय माहीतच नव्हतं. अरे हा विक्यादा म्हणाला का आम्हाला 7 पायऱ्याशी सोड म्हणून मी आला. तर माणूस की म्हणून नाही कसं म्हणून मी आलो. तीन शब्द दाडकात फिरवून नाही म्हणे तुझं काय तोंड शिवलेलं होतं काय? तसं नाही, विक्यादा पण आपल्या पोरांच्यातलाच ना. तू त्याला कशाला उगाच बडबडतोस? त्याला मी सांगितलं सोड म्हणून. होय बरं आहे रे. अरे मी आता सुद्धा काढू काढू म्हणता होय साडू साडू वया निघालो काय रे? घरात चला, एकेकाची घेतात चांगलीच हजेरी. त्या प्रगतीला घरात सोड. हड, मी का जाऊ? जिने आणला तर सोडी. अरे ये बाबा, आता तू रंगात येऊ नको. सांगितलंय तेवढं कर. नको रे, आम्हाला नको उगाच तुम्ही अडवू. आम्हाला जाऊ दे. हे वांदळा, तुला काय वेगळं सांगावं काय रे? बस गाडीवर आणि ये. यातला एक शब्द इकडचा तिकडे जर कोणाला कळला ना तर बोकडासारखा नाही तुला उलटा सोडला तर हुंडा फिरण वाढीत. सांगून ठेवताय. हे अरे गाडी काय? हे पगे बस गाडीवर बस. बस गाडीवर बस गो. प्रगती, मीलाच खय गेलं होतंस? घाबरलेली ना आम्ही. चल आधी घरात. अगो पळूनच जायत होती. सच्याच्या गाडीवरून जाकादेवीत निघालेली. नदीत अडवलीला म्हणून आता गावलीत नसती. सोने, जरा समजाव्याला. बरं आता जाता मी. कोणी बघितलं ना तर नाही तर प्रकरण सुरू होईल. सोने, मी नाही जगू शकत ग इतक्याशिवाय.
आम्हाला जाऊ दे म्हणून. त्याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय कोणताच नाही. तिथे असं गो काय म्हणतस? आम्ही हाव ना तुमच्यासाठी ना. मी किती घाबरला होता माहितीये. वाईट काय झालं असतं म्हणजे. प्रगते, अगं गप आता, नको रडू. श्रेयू, तू पण घबरा. अगं कोणी बघतला तर नाही तर व्हायचं. चला आधी घरात, वाजले किती बघा. मी इथंच राहणार आहे आज. आयशीला तसं सांगून आलाय. चला, चल आधी. चल. हे मार्गांब्या भुताल्या, आता गप घरात जाऊन मुरगुशी मारियाची. हा, जर ह्या कानाचं त्या कानाला कळलं ना तर गाठ माझ्याशी आहे. आई शपथ सोडायला काय सांगणार. जा गप, निघ आता. तू चल माझ्याकडे झोप. नको, जातो घरी. काय? आणि जर रात्री काय धिंगाणा केलास तर मग तू आहे ना मी आहे, लक्षात ठेव. ए, आणि सकाळी 8 वाजता माझ्याकडे यायचं. हा, किती? जा आता गपचिप. जा म्हटलं ना माझ्या सामने. घरात जायचपर्यंत मी बघणार आहेत ना.